जय जय रघुवीर समर्थ. आज आपण श्रीमद दासबोध निरूपण दशक 12वा समास दुसरा श्रवण करणार आहोत. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे छान छान निरूपण व मनाचे श्लोक व त्यावरील कथा तुम्हाला नक्की श्रवण करायला भेटेल. चला तर मग आजच्या निरूपणाला आपण सुरुवात करूया. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. दासबोध निरूपण दशक 12वा समास दुसरा. प्रत्यय निरूपण नाम. कोणत्याही समाजामध्ये सामान्य माणूस वासनाप्रधान असतो. संसारिक माणसाला आपली प्रापंचिक परिस्थिती उत्तम असावी असे मनापासून वाटते, पण ती तशी असत नाही. प्रपंचात कमी पडते व माणसाला दुःख हे भोगावेच लागते. याचे कारण प्रारब्ध नसून त्याच्या हातून जो योग्य प्रयत्न व्हायला पाहिजे तो होत नाही, हे खरे कारण आहे. माणूस जर योग्य दिशेने प्रयत्न करील तर त्यास प्रपंचामध्ये सहसा कमी पडणारच नाही. हा अचूक यत्न कोणता त्याचे वर्णन या समासामध्ये आढळते. आपण आपल्या अवगुणांची ओळख करून घ्यावी. लोकांशी कसे वागावे हे न कळल्याने आपसात बेबनाव व भांडणे होतात. भांडणांमुळे दोघेही कष्टी होतात आणि मग प्रयत्न तेवढा राहून जातो. सामान्यतः लोकांची सवय अशी की आपण आपली बाजू बरोबर आहे असे धरून चालायचे आणि दुसऱ्याला नावे ठेवायची. मग लोकांकडून बरे म्हणून घ्यायला हवे असेल तर लोकांचे बरे वाईट सोसणे जरूर आहे. लोकांना कळत नाही, लोक असेच स्वार्थीपणाने वागणार. आपण वरच्या पातळीवर राहून त्यांना क्षमा केली पाहिजे. असे जर केले नाही तर त्यांच्यात व आपल्यात फरकच उरत नाही. आपण असेच वागावे की लोकांचे अंतरंग आपल्याविषयी निर्मळ होत जावे. जो नेहमी खरे बोलतो व जसे बोलतो तसाच चालतो त्याला सारे लोक मानतात. जनतारूपी जनार्दन एकदा का प्रसन्न झाला म्हणजे मग काही कमी पडत नाही. सर्वांना खुश ठेवणे हे कठीणच आहे, पण कोणाचे वर्म कधी काढू नये, कारण माणसाचे मन त्यामुळे दुखावते. दुसऱ्याचा दोष काढण्यात अर्थ नाही. आपलेच सामर्थ्य कमी पडते हा दृष्टिकोन आपल्या मनाला पुन्हा पुन्हा शिकवणे आवश्यक आहे. माणसाने मरणाचे स्मरण ठेवावे. आपल्याबरोबर काय येणार आहे ते ओळखावे आणि विवेकाने चांगले वागावे. समजा एक माणूस पुष्कळ विद्या शिकला, पण आलेला प्रसंग त्यास ओळखताच येत नसेल तर त्या प्रसंगाला योग्य असे त्यात वागता येतच नाही. अशा माणसाची विद्या ही कुच कामाची समजावी. म्हणून माणसाने प्रसंगमान ओळखावे. आपल्याला जे हवेसे वाटते त्यासाठी योग्य प्रयत्न आवर्जून करावा, मग त्याला काही कमी पडणार नाही. संसार करणाऱ्या स्त्री पुरुषांना श्री समर्थ आरंभीच आवाहन करीत आहेत. त्यांचे सांगणे असे की समजूतदार स्त्री पुरुषांनी आपला गैरसमज करून घेऊ नये. पुष्कळांना प्रपंचात पुष्कळ कमी पडते हे खरे, परंतु प्रारब्ध हे त्याचे कारण नव्हे. आपण योग्य दिशेने योग्य प्रयत्न करत नाही, म्हणून प्रपंचामध्ये आपल्याला हवे ते मिळतच नाही. संसार करणाऱ्या सज्जन स्त्री पुरुषांनो, मी काय म्हणतो ते शांत व निर्मळ मनाने ऐका. माझ्या म्हणण्याचा बरोबर अर्थ नीट समजून घ्या. आपली वासना काहीतरी मागते. आपली कल्पना मनोराज्य रचते. आपल्या मनामध्ये असे अनेक प्रकारचे तरंग उठतात.
आपल्याला खायला प्यायला चांगले मिळावे, आपल्याला नेसायला पांघरायला चांगले वस्त्र मिळावे, सगळे काही आपल्या मनासारखे चांगले असावे असे आपल्याला वाटते. आपले मनोगत याप्रमाणे असले तरी त्यांपैकी काहीच घडून येत नाही. उलट बरे करायला गेले तर अनपेक्षितपणे भलतेच घडून जाते. एक सुखी असतो तर दुसरा दुःख भोगतो. ही गोष्ट प्रपंचात प्रत्यक्ष आढळतेच. जे दुःख भोगतात ते कष्टी होतात आणि आपल्या दुःखाचे कारण अखेर प्रारब्धावर ढकलतात. पण हे बरोबर नाही. माणूस बरोबर प्रयत्न करीत नाही, म्हणून तो जे करतो त्याचे फळ मात्र त्याला मिळत नाही. दोष आपल्याकडे आहे. आपल्या अवगुण आपला आड येतो. ही गोष्ट काही केल्या माणसाच्या लक्षातच येत नाही. आपण स्वतः कसे आहोत हे ज्या माणसाला कळतच नाही, त्याला दुसरा कसा आहे हे कळणारच नाही. योग्य मार्गाने जाणे सोडल्याने माणसे दीनवाणी बनतात. प्रपंचात मनासारखे घडून येण्यासाठी लोकांचे मनोगत ओळखून वागावे. भांडण तंटा आवर्जून टाळावा. माणसाची परीक्षा करून त्याच्याशी वर्तणूक ठेवावी. लोकांच्या मनात काय आहे हे ज्यास कळत नाही आणि लोकांना आवडेल असे ज्यास वागताच येत नाही, त्याच्या मूर्खपणामुळे त्याची व लोकांची अनेक बाबतीत भांडणेही होतात आणि ही भांडणे वाढतच जातात. पण त्यामुळे त्याला व लोकांना दुःखी कष्टी व्हावे लागते. अशा रीतीने प्रपंचात योग्य प्रयत्न हा बंद पडतो. प्रयत्न बंद पडला की शेवट विनाकारण श्रम होतात. वागण्याचा हा प्रकार काही चांगला नाही. आपल्याशी ज्याचा संबंध येतो त्या नाना प्रकारच्या लोकांची पारख करावी. कोण माणूस कसा आहे याचे बरोबर ज्ञान आपल्याला असले पाहिजे. चतुर व सावध माणसाला दुसऱ्याच्या बोलण्यावरून व हेतूवरून त्याची परीक्षा करता येते. बुद्धिहीन माणसाला दुसऱ्याच्या मनातील हेतू कळत नाहीत. माझेच खरे म्हणणे हा जनस्वभाव आहे. लोकांचे सोसावे व खरेपणाने वागावे. एकदा का लोक वश झाले की मग भाग्याला काहीही कमी पडत नाही. दुसऱ्याला नावे ठेवायची व आपले बरोबरच आहे असे धरून चालायचे हा सर्वसाधारण लोकांचा स्वभाव असतो. ज्या चांगल्या माणसाला असे वाटते की लोकांनी आपल्याला चांगले म्हणावे, त्याने लोकांसाठी झीज ही सोसली पाहिजे. अशी झीज तो सोशीत नाही. त्याची फजिती झाल्या वाचून मग राहतच नाही. जेथील लोकांचे वागणे आपल्याला पटत नाही तेथे आपण मुळीच राहू नये. पण सर्वसाधारण माणसांना दुसऱ्यांचे मन मोडून ती जागा सोडून जावत नाही. ज्यांचे बोलणे खरे तसेच वागणे खरे असते त्याला लहान थोर सगळे मानतात. बरोबर व योग्य काय आणि चूक व अयोग्य काय याचा निकाल मग आपोआपच लागतो. आपण कोण आहोत, आपली लायकी काय आहे हे लोकांना जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत खऱ्या थोर पुरुषाने विवेकपूर्वक क्षमाशील राहिले पाहिजे. जर तो क्षमाशील राहिला नाही तर त्यांच्यात आणि लोकांत काही फरक उरणारच नाही. जोपर्यंत चंदन झिजत नाही तोपर्यंत त्याचा सुगंध लोकांना कळत नाही आणि जोपर्यंत सुगंध कळत नाही तोपर्यंत चंदन आणि इतर वृक्ष लोक सारखेच मानतात. माणसात असणारा उत्तम गुण लोकांमध्ये प्रगट झाला नाही तोपर्यंत लोकांना त्या माणसाच्या योग्यतेची कल्पना नसते. पण त्याच्या अंगचे उत्तम गुण प्रगट होऊन लोकांना कळले म्हणजे मग लोकांचे मत आपोआप बदलू लागते. आपल्याबद्दलचे लोकमत बदलत जाऊन स्वच्छ झाले म्हणजे आपल्यावर लोकांचे प्रेम बसते. असे प्रेम बसले की जनता आपलीशी झाली
आपल्याला वश झाली असे नक्की समजावे. अशा रीतीने जनतारूपी जनार्दन ज्या पुरुषाला वश झाला त्याला काहीही कमी पडत नाही. परंतु सर्वांना खुश ठेवणे हे मात्र फारच कठीण आहे. सर्वांना राजी राखण्यास कोणाचे वर्म काढू नये, क्षमावृत्ती सोडू नये. क्षमावृत्ती भंगू लागली तर दुसरीकडे निघून जावे. आपण जे पेरतो तेच उगवते. जर आपण उसने घेतले तर ते फेडावे लागते. आपण कोणाचे गुप्त रहस्य प्रगट केले तर त्याचे अंतःकरण दुखावले जाते. आपण लोकांशी चांगले वागलो तर आपल्या जीवनात सुखाची वाढ होते. उत्तरासारखे उलट उत्तर येते हा तर नियमच आहे. आपल्या जीवनात आपण सुखी भोगायचे का दुःख भोगायचे हे सारे आपल्याच हाती आहे. या बाबतीत दुसऱ्याला दोष देता येत नाही. आपण आपल्या मनाला ही गोष्ट सतत शिकवत राहिली पाहिजे. समजा कोणी दुष्ट किंवा दुर्जन माणूस आपल्याला भेटला, त्याच्याशी वागताना आपल्या क्षमावृत्तीचा तोल सुटू लागला तर साधकाने ताबडतोब मौन धरावे. ते स्थळ सोडून दुसरीकडे जावे. माणसाच्या मनाची परीक्षा खरी महत्त्वाची आहे. मरणाचे स्मरण ठेवून विवेक जागा ठेवावा व लोकांशी चांगले वागावे. लोक आपले करून घ्यावे, प्रसंग ओळखून वागावे. सामान्यतः माणसाला बाहेरील खुणांची परीक्षा करता येते, त्यास अडचण पडत नाही. पण माणसाच्या अंतरंगाची परीक्षा करता आली पाहिजे. ती पुष्कळांना करता येत नाही. त्यामुळे माणसे भाग्यवान होत नाहीत यात शंकाच नाही. आपण एक दिवस मरणार आहोत हे ध्यानात ठेवून लोकांशी प्रेमाचे संबंध ठेवावेत. हा विवेक टिकवून धरणे कठीण जाते. आपल्याहून लहान मोठे व आपल्या बरोबरीचे, आपले व परके अशा सर्व प्रकारच्या लोकांशी वाढते प्रेम असावे. हे उत्तम. आपण दुसऱ्यांचे चांगले केले तर आपलेही चांगलेच होते असा प्रत्यक्ष अनुभव येतो. यापेक्षा जास्त सांगण्यासारखे आणखीन काही सुद्धा नाही. भगवंताची कथा काय, निरूपण काय, उत्तम राजकारण काय, या सगळ्या गोष्टी प्रसंग पाहून कराव्यात. प्रसंग ओळखून केल्या तर त्या यश देतात. प्रसंग न ओळखून केल्या तर त्या वाया जातात. समजा एखादा माणूस खूप विद्या शिकला पण त्याला प्रसंगाला अनुरूप असे त्यास वागता आले नाही तर त्याची विद्या संपूर्णही वाया जाते आणि त्या विद्येला कोणीही विचारत नाही. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे प्रत्यय निरूपण नाम समास दुसरा संपूर्णम. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. इथून पुढचे सुद्धा निरूपण व मनाचे श्लोक व त्यांवरील कथा तुम्हाला नक्कीच ऐकायचे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा. आणि तुम्हाला जर हे निरूपण आवडत असतील तर नक्कीच हे निरूपण आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. धन्यवाद.